बाई ग, फार पोटात दुखायला लागल्या टाकीतून पाणी काढू काढू. पाण्याचा पत्ता नाही. काय करावं या? नुसता सरपंचाला निवडून द्यायचं असलं का 17 वेळेस तो दाराजवळ येतो. मध्या मध्या पाया पडू 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 जाम होतो आणि 5 वर्ष पार माणसाला लंबा करून ठेवतो सगळा. कायच म्हणावं या सरपंचाला. आता 4 दिवसापासून कपडे पडलेत माझे. 2 दिवस झाले मी पोटाला काही खाल्लं नाही. कहू का संडासला जावं लागेल. पाण्याचा पत्ता नाही इथं. आंघोळीला काय मेकअप करू करू जाम नुसती. आंघोळीचा बी पत्ता नाही. नको नुसतं नुसतं गेलं असं घरामध्ये वास सुटला भांड्याचा आणि त्याचा. कायच करावं. काम करते. बाबूरावला विचार त्याची तर पाणी आहे का. बाबूरावच्या घरी जाऊन विचारावं लागल. शिल्पीची तर पाणी असन का. हा सण एखाद्या वेळेस. वहिनी ऐका ना. अगो मी तुझ्या घरीच येणार होते. पाण्याचा पत्ता नाही. पाणी नाही टाकीमध्ये. 4-5 दिवस झाले. आता तुला काय सांगू 3-4 दिवसापासून आंघोळने मेकअप करू करू अगं 1200 रुपयाचं मेकअपचं किट संपलंय माझं 4 दिवसामध्ये. आंघोळीला पाणी नाही करायचं काय आता. अहो मी तुम्हाला तेच सांगायला आली होती की पाणीच नाही माझ्या घरात. माझ्या घरात तर एवढे पाहुणे येऊन बसलेले ना. यक्कन नाही पाण्याचं. आता त्यांना म्हणजे बाथरूमला जायचं ना तर पाण्याचं यक्कन नाही. आता काय करायचं. तुला मधली गोष्ट सांगू का. अगं 4 दिवस झाले मी पण बाथरूमला गेली नाही. तुला काय सांगू. बाथरूम जेवणच करत नाही मी तेवढ्यासाठी. अहो बाथरूम काय माझी पोरं आहे ना तर तिथंच सगळं घार माशीवर राहिला तर काय सांगू. आणि खरं नाही बाई. आणि तू एवढा मेकअप कस काय केला. अहो आंघोळच नाही 4 दिवसापासून. मी काय सांगते चोपडूनच परेशान आहे. माझं पण तसं झालं. अगं 1500 रुपयाचं माझं मेकअपचं किट संपलं. याचे पाण्यापायी पैसे संपत आले. त्या सरपंचाला कुठे नेऊन घाला. मला काय म्हणायचं बाबुरावच्या घरी पाणी असं का. ते बाबुरावची तर मला तरी वाटतं बरं का घुगेचा मित्र आहे म्हटलं पाणी असणारच आहे. बाबुरावला पाणी काय तिथं बोरवेल खोंदेले त्यांनी. नाही त्या बाबुरावकडे कसला बोरबीर आला. त्या हांड्याने पाणी आणत असतं. टंकीची टंकी अशा भरलेल्या राहतात. त्यांची बायको तर डायरेक्ट धडाधड धुणत होती. गावात पाणी नाही अख्ख्या गावात पण एवढं त्यांच्या पूर्ण दोऱ्या भरलेल्या धुण्याने. हा चल बरं आपण त्या बाबुरावकडे बघूया. चल 5 दिवस झाले त्याचं पाणी नाही नळाला. आणि पाण्याच्या भरोशावर घराचं काम चालू करायचं होतं. पाया झाला बांधून. आता म्हटलं आज उद्या लगेच चालू करू. पण आज सरपंच काय वेळेवर पाणी सोडेना. मग काय प्रॉब्लेम हेच काही कळाना. हां कुठं पाईपलाईन लिकेज आहे का काय सांगायचं ना गावाला. हां यायला काय करावं. ओ बाबुराव हा का तुमची बायको तुला वळणाच्या कपडे धुवून राहिली म्हणे. हा म्हणजे आम्ही काय येडे काय. ते सरपंचाला तुमचा मित्र आहे म्हणून तो तुम्हाला पाणी सोडतो ना आम्हाला पाणी सोडत नाही का. आमच्या दोघीची आम्ही 4-4 दिवसापासून आंघोळी नाही केलेल्या माहिती का. अगं सुनता वहिनी आता काय सांगते. तो तसं माझंही झालं तसंच. तुला माहिती आहे का. अगं मी आज 4 दिवस आंघोळ करेल नाही. अहो मी बी नाही केली. आणि तुला सांगतो डब्याला जायला पाहिजे नाही. डब्याला बाथरूमला अहो मी खाल्लं बी नाही 4 दिवसापासून. डब्याला जायचं लांबच राहिलं. अहो ते कमी सांगत होती की तुमच्या घरात खूप पाणी म्हणे. नाही हो नाही. मी शेवटी काय केलं मोटरसायकलवर गेलो जार भरून आणला. आणि ते पाणी पितो 4 दिवसाचं. काय सांगायचं 4 दिवसाचं पाणी भरून. मग आता काय करायचं सांगा बरं. आता ये बाई त्याच्यामुळे मी घराचं काम चालू केलं होतं. मग इटा आणून पडल्या वाळू आणून पडली. पाण्यामुळे थांबले काम करायला. तर काय करतं. अहो वास येतोय मला तरी वाटत यांच्याकडे पाणी असं. ती कमळी काही सांगते मला. तुम्ही काय लोकांचं ऐकत राहते हो बाई. तुला कळत नाही काही नाही. वास येतो इथं फुटपर्यंत वास येऊ राहिला. पॅन्टीत काही करणार आहे का. पाणी नसले वास येणारच ना हो. किती दिवस झाले बाबरा आंघोळ करून. नाही, तिला असं वाटलं तुम्ही चटी मध्ये घाण केली असं. येता काय तू शिल्पा. आता हसायचा टायमिंग आहे का. आपल्याला उशीर होतोय. पण मी काय म्हणते ऐका ना सरपंचच्या घरी चला ना आपण जाऊ. त्याची आज पाण्याचा मोर्चाच काढूया. त्याच्या आईला त्या नाही ना. तो फक्त बोलायला टवटवीत बोलतो फक्त. टवटवीत बोलतो म्हणजे कामाच्या बाबतीत आहे ना त्याचा काहीच उपयोग नाही. निवडून दिला ना आपण चूक केली ती. अहो तुम्हीच म्हणत होते तेव्हा का नाही माझा मित्र आहे तू चांगले काम करीन दुसरं कोणाला देऊ नका. मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही मी सरपंच पदाला उभी राहते. तुम्हाला राहून दिलं. काय झालं सुद्धा वहिनी आता पाळीला दिलं त्याला निवडून. बस आता त्याला एवढं 5 वर्ष चान्स आहे. परत पुढच्या टायमाला त्याला फक्त म्हणा उभं राहून पायवर आता. आणि बाबरावच्या नादी लागून पायवर. जर नाही वर नेऊन खाली आपल्याला तर काय आपल्याला सुद्धा बाबराव म्हणते माहिती काय नाही. बाबूराव नुसतं बोलायला काहीच करत नाही. बाबूराव इतके दिवसापासून समस्या काय केलं बाबूरावने सांगा. गाव साथा देत नाही ना ताब्यात. आता आम्ही दोघे आहे ना. आम्ही सत्ता दिली ना. गाव नशीब समजा. तो तरी कसं तरी गाव चालतो. तुम्ही गावाला गिराईक पाशाल. कसं ते खरंय बाबा. अरे तुमचं तुम्ही आता पाणी नाही म्हणून शांत बसले. नाही तर पाण्याच्या बरोबर तुम्हाला बाटला लागत तेव्हा त्याला. असं तुमचं बोलणं. बरं जा सरपंच जा. नाही तुम्ही चला. आता मला घाल ना त्या मित्र तुमचा आहे चला तुम्ही. येतं मी जर गेलो तर त्याचा मा वाद होतील नाही. वादच करायचे आपल्याला. हा वादच करायचे. आज होऊनच जाऊ द्या. ते सरपंच हाने करून टाकू त्याला काढून टाकू. आणि ते एक सटकेल डोक्याचं तुम्हाला सांगतो. जाऊ द्या. चला
बरं चला आता तुमची इच्छा आहे. चल. काय म्हणते दिनकर पाटील? काही नाही. राम राम. काय चाललंय गावामध्ये? काही आहे की नाही? गावामध्ये काय नाही, शांतता चालू आहे. शांत आहे? पाणी बिणी भरपूर आहे? शांतता आहे ना, पण पाणी नाही ना पाण्याची प्यायला. समस्या काय, पाणीच नाही हो. काय झालं काय ते माहिती तुम्ही काय लय फ्रेश वाटत आहे मला, पाणी नाही म्हणते. अहो, आता काय करता, आता आपलं थोडंफार आहे, विहिरीचं पाणी तेवढं वापरापुरतं होते, बाकी काही नाही. मग तुम्ही येईल झोपे काय? मग आता काय आणि करणार? आपल्या नळाचं नळाचं पाणी आता काय आपल्याकडे पाणी येते कुठे मग नळा तुमच्या चढ लागतो का? चढ लागतो का? काय प्रॉब्लेम आहे गावाला? कुठं पाणीच नाही, फक्त जलजीवन योजना नुसती फक्त कागदावर म्हणाय पुरती का सरपंच तुम्ही मिळेल वाटत दोघ जण? नाही हो. हा वाटू वाटू काय दोघ जण? नाही नाही मला सर. ते बस बस दिनकर राव. बाबूराव, आता मी गावातले बाया जमा करून आणले, तसं आपल्या मोर्चाच काढायचा. बस बस हांडे द्यायचे मोर्चाच होऊन जाऊ द्या. दिनकर रावचे सरपंच. हा. तू बी अंडा घेऊन ये, चाल. आता लगेच जाऊ का? बस नाही नाही जा. बादली आणा, हांडे आणा. हा. याला हांड्या खाली मी चोप बाया देऊ. गोळा करून आणते. तू आण जाय वैन वैन. हा. हा पण दिनकर असं नाही बघ. तळतळट आहे, लेकरं बाळ आहे, म्हातारे माणसं आहे, कोणाला डब्याला जायचंय, कोणाला आंघोळीला आहे, कोणाला प्यायचंय, कोणाला धुण्या चुण्याचंय. हा हे काय असे सरपंच निवडून दिले आपण? चूक केली का? सगळ्या गावातल्या बाया जमा करून आणल्या. हे बघ, पहा हो अवस्था आपल्याला पहा. सरपंचाच्या घरी जायचं तमाशा घालायला. बाय हो डायरेक्ट हांडाच उचलायचा आणि टाकायचा. काय प्रश्न मी ऐकतो सगळं. चला 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 पो चला. चला पो चला दिनकर राव चला. चला. लाजू नका जरा. वा पुढे वा. आपल्या घरात पाणी नाही म्हटल्यावर किती अवघड गंमत आहे, सांगा बरं. मी इकडे करू करू किती आली का तू? हा. बरं, चल, चल. अहो मी परफ्यूम मारून आली, इतका वास येत होता ना माझ्या अंगाचा. येतच असणार. ए. हमारी मांगे पुरी करो, खुर्ची खाली करो. लवकर करा, लवकर करा. आपल्याला पाणी मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे. त्या मुर्दाबाद नाही याच्या सरपंचाच्या. याच्या डोक्यावरच भांडण अरे अरे इकडे इकडे आवाज. हो थांबा. बाबूराव डोक्यात घालू का? काय झालं? सरपंच काय आहे? हो बसा बसा बसा. काय कुशल जारचं पाणी पितोय तू? हा नाही, चार वेळ घेऊन बस बोखंडी. हा? का आमच्या इथं पाण्याचा पत्ता नाही? एक कण पाणी नाही. अहो माझा नवरा तेच अंडर पॅन्ट बदलू बदलू घालतोय. अरे 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 अहो, ताई मग फोन करायचा ना मला. अरे एवढा तळतळाट नको घेऊ रे. चार दिवसापासून काय करत होती तुम्हाला हा? फोन करायला? आ, 4 दिवसात कळत नाही का नाही, गावामध्ये काय पण चाललंय? डायरेक्ट मोर्चा आणला तुम्ही, असं मोर्चा चांगलं आहे का आणला? बाबूराव? मोर्चाने ते डोक्यात घालतील आता तवाल्या. आता बा अंडर तुमच्या नाही, माझा डोक्यात आहे भरोसा आता. आहे ताईवर. नाही असं नाही करणार ताई. कोणती ताई? या ताईवर त्यांच्यावर आहे भरोसा ना माझ मी तर तुमचं बघा आता त्या कसं पुढच्या नको नाही द्यावं, ती पोरला आवड आहे. हा. बरं या बाय थोडस या बाय माझ्या ठिकाणी बाबूराव तुम्ही सरपंच असते, तुम्ही असते ताई, तुम्ही बी सरपंच जर असते तर काय केलं असतं? अहो पण तुमच्या इथं पाणी आहे, जारच्या बघा हे भरलेलं आहे. आम्ही पाणी आणायचं कुठून? आम्ही बाथरूमला जायचं कसं? आम्ही स्वयंपाक कसा बनवायचा? आम्ही कपडे कसे धुवायचे? आम्ही भांडे कसे घासायचे? ऐका. आम्ही आंघोळी कशा करायच्या? एकदा या गावात लाईट तर आहेच नाही, पाणीचा प्रश्न बाबूराव आहे. आता मी आंघोळी करायचं ते शिकू का? बाबूरावची 4 दिवसापासून बायको घरी नाहीये, बाहेर निघून गेली. बाबूरावचं अरे मला डब्याला पाणी नाही डब्याला. अरे हे मॅडम काय म्हणते आंघोळी कशा करायच्या? आता आंघोळी कशा करायच्या हे मी शिकू का? अरे पाणी नसतं कसं काय करतील त्या? मग असं हा? मला का आता मी शिकू? मग तू आंघोळ आले करायला शिकतो का त्याला? आंघोळी मग तुला करायची याच्याकडे सरपंच केलं का? अरे नाही, नाही. याच्याकडे सरपंच केलं का तुला? मग असं बाय. कसं बोला? ऐका ताई या बाय तुमचं घर आहे ना, तुम्ही बॅड लगे याचं ऐकून ऐकूनच आपले असे दिवस आलेले. माझं नवरा म्हणे आमच्या गावातले पाणी म्हणे खोटं बोला. पुरी पुरी करा. करा. आपल्याला पाणी मिळालंच पाहिजे. या सरपंचाला वाट लावलीच पाहिजे. पाहिजे. त्याची खुर्ची खाली झालीच पाहिजे. आपल्याला पाणी मिळालंच पाहिजे. त्याची वाट लाईच पाहिजे. कळलं का? आता कळलं ताई या बाय मी तुम्हाला ताई ताई करू राहिलो, तुम्हाला बाबूराव म्हणून राहिलो. ऐका थोडस माझ्या ठिकाणी कोणी जर असतं ना, ऐका ना ही समस्या का निर्माण झाली? आता तुम्ही बॅड लगे तुमचे जे घर आहे ना, 2-4 घर आहे ना बरं का ताई, तुमचे घर सगळे टेकाडावर आहे. आणि पाईपलाईन कशी जायले? पाईपलाईन अशी इथून खालून जायले. हा भाग खाल्लाय त्याच्यामुळे इथं भसा बदाबद पाणी येतं. आज माझ्या घरी 5-6 टिपडे भरून ठेवलेले आहे मी. हा मग तुमचं भागलं ना, आम्ही काय करायचं मग? अहो निवडणुकीच्या वेळेस म्हणत होते आम्हाला मत द्या, आम्ही तुमच्या घरात पाणी आणू. अजून पण का नाही तू घरात का पाणी? पाणी घालणार रे? घरात का पाणी घालणार आमच्या? कवा घालणार रे? अरे माझी आज इच्छा आहे, पण आता त्याला प्लॅन इस्टिमेट आखावा लागल, मंजूर करावं लागल. तुमचे घर आहे ना बाबूराव टेकाडावर म्हणजे आहे. आमच्या घरात बेवारस आहे का? नाही, नाही. बेवारस आहे नाही का? ना. का गावाच्या बाहेर आहे? नाही सांग पटकन. हा मॅडम हा? या बाय तुम्ही समजून घ्या, या बाबूरावचं काय भरोसा नाही मला. माझं घर आहे ना थोडं खाली आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे बदा पाणी येतं. आणि तुम्ही येता ना माझ्या तिकडे पाणी भरायला. पण निवडणुकीच्या वेळेस काय बोलले होते तुम्ही? सरपंच सांगा तो शब्द काय होता की उद्याच तुमच्या घरात पाणी येईल. काय बोलले ते? खोटं बोलले ते ना? म्हणजे नाही बोलावं लागतं तसं बोललो. हा. अहो, आमच्या दारात बी पाणी नाही, दारामध्ये ते बी मला 15 दिवसातून पाणी येतं. आणि आता उन्हाळ्यात 4-4 महिने पाणी येणार नाही, मग आम्ही काय करायचं?
तुमची तर हंडी घेऊन यायचं काय रोज? नाही हा मुद्दा क्लिअर झाला का? माझ्या गल्लीमध्ये पाणी का जास्त येतं, म्हणजे माझ्या घरात पाणी का जास्त येतं? तुमच्याच इथं येतं, तुमच्या गल्लीत ते तुमच्याच इथं पाणी येतं. अहो त्याला कारण आहे ना, माझं घर आहे ना खोल भागात आहे. विकून टाका तुम्ही तुमचं घर, आम्ही देतो सगळेजण विकून. तुमच्याकडे होत नाही ना, तुम्ही खुर्ची खाली करा, एखादा नवीन सरपंच तुम्ही सरपंच होऊन जा यावेळेस. अहो, पण मी काय म्हणतो राजीनामे दे. प्रतिनिधी. हा सांगा सांगा. गावातले जर तुम्ही प्रतिनिधी, तुम्ही लोकप्रतिनिधी, तुम्ही मग गावातली सगळीच समस्या सॉल्व्ह करायचं अहो तुमचं काम तयार आहे ना, तयार आहे ना. मी त्याच्यासाठी सरपंच झालो. सगळ्यांना- चला चला तुम्ही आहे ना म्हणजे माझ्या माणसं आहे. पाण्या पाणी मिळायला पाहिजे ना. आता बुट घालू का नको? अहो नाही नाही, बुटं काय घालायचे? तुमच्या बरोबर अहो ते बुटं घालायला आमच्या घरामध्ये पाय धुवायला पाणी नाही, तर आम्ही चपला घालून फिरून राहिलो. ते बुटं घातलं का वास येतोय मोकार, ते नका सांगू आम्हाला. म्हणजे तुम्ही आम्हाला सांगू राहिले काय माझे तर पाणी पाय नाही धुवायला घालीत, बुटं नाही घालायला. बाबूरावचं बघा, नाही घालीत. लांबूनच पक्ष वास येऊन काढून राहिला. जाऊ दे. बरं मा वाज घेऊ पाय बरं. वाल घेऊ हे काही चावण्यात बोलत दारू प्याले बाकीचं माहित नाही आम्हाला, आम्हाला पाण्याचं नाही पाणी याला खरंच वासच येतो. आता साक्ष बरं झालं तुम्ही सांगितलं. आणि मला एक सांगा, हे तुमचे मित्र आहे का? हे बघा ना किती हे चपटी तुमच्या जोडी आलेले, राहते ना. आंघोळ करून आलेले. अहो त्यांचं घर तुम्ही तर खाल्ल्या आळीत राहत्या ना. हल्ल्या आळीत राहतो, माझ्याकडे आले बायचा मोर्चा, माझ्याकडे आला, ते म्हणत होते अहो सरपंच तुमचा मित्र आहे म्हण, हा. तुम्हाला पुष्कळ पाणी मिळतं म्हण, आमचं काय म्हण. या बाई यांच्या गल्लीत आहे ना, यांची कडक इस्त्रीचे कपडे धुतलेले बाहेर कपडे बघा. गल्ली- मी तेच सांगतो ना, यांची गल्ली सुद्धा खाली आहे, माझी गल्ली बी खाली आहे. तुमच्या गल्ल्या खाली म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? तुमचे घर ते पैशाचे आमचे काय फुकटचे अरे काय? नाही मॅडम, तुम्ही पाण्याचा दाब कसा असतो कळतो का तुम्हाला? दाब कळतो का? दाब अहो, दाब बरं एकाच ठिकाणी येतो, नाही एकाच ठिकाणी का बरं ना. येत या बाई नाही? माझ्या गल्लीमध्ये काही पाण्याची वरण नाही, तुमच्या गल्लीत वरण नाही. तुम्ही जे मोर्चा घेऊन आले ना मॅडम, ऐका थोडस टेकडं घर आहे टाळ्या तुमचं. नका वाजू सरपंच, खाली बसा. टाळ्या नका वाजू. चला ना इंजिनियरला जातो लगेच. इंजिनियरला नाही, आता तुमचा इंजिनियर आम्ही इथं हा, करतो. मोफत म्हणून द्या. आता सरपंचाला करा, तुम्हाला अधिकारी मोर्चा घेऊन यायचा आले तुम्ही ना, हा. तुम्ही जर समजून त्याच्यात दोन चार अंडे घाला तुम्ही डोक्यात. असं सुधारणारच नाही. बरं मी काय सरपंच हा. हे बघ तुला सांगतो 4 दिवस झाले या बाई आले कार्य करायचे नाही. फक्त मा अंगाला वाज घे. जरा घ्या ना, घे. घ्या ना, घे. घ्या ना. याला घ्या लाज ना. वाटते का असं बोलायला? हा? अहो, तो का बाई माणूस आहे का हा? वास घ्यायला लावलेला? माणूसच हा? सांगू राहिले ना तुम्हाला वास घ्यायला. मी- घ्या ना वास आता. नाही घेणार मी, खबर नाही का नाही घेणार. वाज घ्या मग लाज वाटते का? मग? अरे अरे मग तुला लाज वाटायला पाहिजे ना मग. या बाई हा? तोंड सांभाळून- हा, या ए, सरपंचाला सोडायचं तुम्ही याला धरा रे, नाही. तुम्ही याला धरा. धरा याला. या बाई तुम्ही हा, हा, अरे! हा. जाऊ दे. पोलिसाला फोन करतो. पाणी नाही. बंद काय करा. ताई, पाया पडतो तू. पाणी बाबूराव. सोडतो का नाही पाणी आमच्याकडे? पटकन सांगा बाई सरपंच. हे बघ, तुम्ही कायदा हातात घेतल्यावर सरपंचाला मारणं म्हणजे फार मोठा गुन्हा दाखल होऊ अहो, शकतो. नशीब समजा का सरपंच जाऊन रक्त नाही काढलं. हा. काढलं ना. मुका मार दिला मुका. डायरेक्ट डोकं असं टाकून दिलं. बायच्या नादी लागू नको. मी तर ठरवलं ना आता पोलिसाची गाडी बोलू शकतो, पण मला का तसं ला? करायचं नाही. का आला? आम्ही तू तोंड आहे का? तुमचं तोंड आहे का पोलिसाला गाडी करायला? हे बघा मॅडम, मी आहे ना आता काय करतो, माझ्या घरी 10-12 टिपडे पाणी भरलेले आहे ना. हा. आता माझ्या लक्षात आलं, एक कॉक आहे ना, त्या भागामधले लोक सगळे मुंबई पुण्याला गेलेले. तो कॉक जर चालू केला ना तर त्या टाकीला पाणी नक्की येईल. माझ्या आता लक्षात आलं. ते तुमच्या टेकडावर सुद्धा पाणी येईल आता. तुमच्या आणि जर नाही आलं तर नक्की. तुमचं पाणी काढायचं काम आमचं. नक्की जा हा. जा. मी लगेच फोन करतो शिपायाला, तर तो खालचा कॉक चालू करा. बाबूराव याला समजून सांगा तुमच्या भाषेत हा. बरं का? सरपंचाचं पद राहणार नाही, हे बघ. सरपंच जिवंत बी राहणार नाही. जोपर्यंत अहो, तुझी कशाला वाढवा बोलू राहिले? आता सरपंच तुम्हाला अक्कल आली का ते कॉकी सरपंच तेव्हा आम्ही थोडं फार थांबा. बाय माणसं आहे बरोबर चालत त्या पाणी नसतं काय करणार आहे सांगा बरं. पाणीशिवाय होतं का काही गोष्टी? अरे पण मला ध्यान नव्हतं, तो कॉक काय बंद काय? करून ठेवले. मी आता फोन करतो शिपायाला. अरे तुला द्या नाही तू डायरेक्ट झोपा घेतो घरामध्ये. नाही, हा? जा तुम्ही, जा तिकडे. काय पाणी- जातं तिकडे? पाणी येईल, जा जा. मी फोन करतो आता. पाणी लगेच सोड. ऐका, तुमच्या देखत फोन करतो एक ना. काही दिवस बंद नाही पाहिजे पाणी. हा फोन करतो लगेच. हा, कर. अरे शिरपत काय करू राहिला? काय नाही बोला ना. अरे एक काम करतो, जे ती टेकडी आहे ना आपली, हा. त्या टेकडीच्या खाली एक कॉक आहे, एवढं फक्त चालू करून दे बाबा. अरे या बायली या टेकडावर ना ती टाकी आहे ना, त्या टाकीला पाणी नाही. ती सुगंधा वहिनी, तो बाबूराव मोर- सुनीता वहिनी सुनीता सुनीता. काय चा- अरे अरे मला मारलं रे अक्षरशः. आणि मग काय चालू आहे? मग माझ्या लक्षात आलं, तेवढा कॉक चालू करून दे फक्त तू. बरं ठीक आहे आणि तो कॉक चालू केला का ती टेकडाची जी पाण्याची टाकी आहे ना, ती गच भरल 10 मिनिटात. बरं बरं ठीक आहे चालेल. ठीक आहे, ओके लगेच ओके. करतो. जा 10 मिनिटात तुम्ही आम्हाला तिथं पाहिजे. आम्ही चाललो टेकड्याला पाणी भरायला. तुम्ही जा ना. जर येतो आले ना, नाही तर तुमचं वाटूच. येतो ना. आता मला फ्रेश व्हायचं ना, मला मार नाही. तुम्ही गुन्हा केला राव बाबूराव, पण ठीक आहे. म्हणजे 4 दिवसापासून आम्ही काय करतोय? हा बाबूराव फ्रेश व्हायला चालला परत. परत नाही नाही, हा? गावासाठी आता लोक देशासाठी लढले, मी गावासाठी. मला टोले मारले तुम्ही. मारा मारा. अरे गाप कर तोड आता ना बाय 5 वर्ष आता सरपंच आहे ना.
एक काही दिवस पाणी नाही आल्यावर मग समजेल तुला. अरे नाही येणार बाबूराव, जा ना, मला सेवा करण्यासाठी मी सरपंच. नाही येणार? पाणी नाही येणार? नाही येणार तू ना. आहे. अजूनही नाही, नाही. अरे हा काय म्हणतोय? अरे माझी बोबडी वळू राहिली, तुम्ही मला घाबरून टाकलं राव. अहो घाबरत का तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही म्हणता, हा? अजून एवढा मोर्चा आला तरी तुम्ही म्हणता का हा? पाणी येणार नाही नाही? येईल पाणी हा. नाही आलं तर. जा ना, जा ना ताई, जा. तुम्हाला पाण्याची कळकळ आहे ना. पाण्याच्या गॅप पडला या हांड्यामध्ये मुंडकं घालून मारेन मुंडकं. जा. जा जा जा. नाद नको लागू आमच्या आता दोघांचं. भरपूर ती टाकी गच भरल. अहो जावा आता, रोज पाणी येईल. जा. आता अक्कल आली का तुम्हाला? एवढं कारस्थान झालं तुम्हाला कोणी ए निवडून चालेल. देणार का आता? ए चाल. पण वाढवा बोलू. निघ. जे तिकडे. हो बाई. थांब थांब थांब. थांब माल नंबर आली. अबाय. नाही. इकडे वळ. ए बाई. बाबूराव, अहो, मागं मागं डब्याला जायचं डब्याला. अहो, नाही, नाही, असं ना, आपण चार दिवसापासून जेवण नाही केलं. अहो, माझ्या अंगाचं पुरं वासिव राहिलं. अरे मा कपा. अरे मा कपा आहे. अहो, माझ्या सासूला मुलगा झालं. अरे काय तुम्ही यार. ए, इले. अहो, काय भांडण केली अरे ती? पाणी भरू द्यायला रे. बंद करा काय भानगड आहे? बंद करा. हा? अरे लाजा झाला, लाजा तुम्ही थोड्याशा. तुम्ही कुठे चालल्या होता? नाही भरा तुमचं एकदाशी मग आम्ही येऊ नंतर. काला काला नंतर येऊ. थांबा थांबा, हो ताई, जा थांबा. जा जा. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. नाही नाही. उद्या मग आम्ही नंतर येऊ. नाही, लय चाटळ बाया आहेत त्या. हा. अरे लय त्या चाटळ. बाळाचा तुम्ही आदर्श घ्या थोडासा, बिचाऱ्या आम्ही नंतर येऊ म्हणतात. हा, मी झक मारली का तुम्हाला टाकी गच भरून दिली, तुम्ही कुशल भांडू राहिले. अहो पण तुम्ही घराकडे बस ए, त्याचा आहे ना. अहो, नाही, खाली उतरा. बाबूराव एकदा एवढ्या दिवसांनी तुम्ही पाणी सोडलं, इथं आम्हाला पाणी भरतं सारखं आवाज बरं. डब्याला जायला पाहिजे रे भाऊ. अहो तिच्या माझ्या सासूचं मुलं झालंय हो, सगळं घाण झालं तिथं. अरे, तुमचं झालं मुळवास, मी तुमचे टोले खाऊन मी टाकी भरून दिली, तुम्ही कुशल भांडू राहिले. आज जर या बाईचं डोकं फुटलं, यांचं तंगडं तुटलं, तर उद्या लोक सरपंचाला विचारतील का नाही? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? या दोघांचं तुटलं तर तुम्हाला हे आणि माझं तुटलं चालन का काही? मॅडम, माझं ते तुमचे तंगडे शाबूत राहावा त्याच्यासाठीच मी प्रयत्न करतोय. तुम्ही भांडू नका. आमच्या घरात पाण्याचं नळ करून द्या. हे काय आमच्या दररोज भांडावं लागतं आम्हाला? खरं मजा येते का भांडायला? तुमच्यामुळे होतं सगळं. सरपंच आमच्या घरात नळ पाहिजे उद्यापासून. अरे घरातदार त्याला 5,000 रुपये डिपॉझिट भरा ना, मग घरातदार भेटेल ना. लगेच घे, लगेच घे. घे लगेच घे. कशाचं 5,000 डिपॉझिट द्यायचं तुम्हाला? स्पेशल पाणी पट्टी. बाबूराव तुम्ही याला समजून सांगा बाबूराव. ए बाबा ए. ये बाय. तू परत काय परत बरं. रड्डीच खायचंय लायकीचा आहे हा. लय सुशिक्षित दिसतं मला पण. अहो तो बाबूराव तुम्ही लय सुशिक्षित आहे. बरं, शांत माझ्या बसा. घरामध्ये- भरा ना, शांत एवढं बसा. मला भरून घेऊ द्या. एवढं होऊ द्या. अहो ते मुळव्या द्या. झालं हो, का ते मग मुळव्या तो द्या. भरायचा ताई. हा, येऊ का मी? थँक्यू. हा. जा, घे. शांतता ते करत त्या दोन बाकी ए मी काय आपण इकडे आंघोळी करून घेऊ. इथं हा. बाबूराव माणसं करायला ना बाण इथं आंघोळ करायच्या का? ये कोण आहे? भांडण करू नका. नका मारू. भांडण करू नका. येतो मी. बाबूरावला करू द्या आंघोळ. किती दिवसाची आंघोळी केली बाबूरावनी. हो, आहे, लक्ष आहे. इथं कपडे काढणार का आंघोळीला? केलंच ना आपण ते काय ना. ए, शी. काय बाबूराव डोक्यात लय वास येतोय काय? मध्ये. मग बस तुम्ही बाळमध्ये आंघोळ करता का मग तुम्ही? आम्हाला घरदार भांडले का आंघोळीला? हा बाबूराव डोक्यावर पडे, मला पाणीच नाही भरायचं. मी चालले घरी. बरं तुझ्याकडे पाणी, मी चालले माझ्या घरी. मला नाही देणार पाणी. तुला- पाणी द्या मला. अरे बापरे, आता बाया तर गेला, आता पण काय करायचं? आपलाच नंबर आता घेऊ घ्या तुम्ही वाजली बरोबर काय. घेऊ आपण बरोबर. हा. बरोबर, तुम्ही भारी idea केली.